महाराष्ट्र में बिना लाइसेंस चल रहे आईवीएफ केंद्रों, अवैध सोनोग्राफी और भ्रूण लिंग जांच के खिलाफ राज्य सरकार ने अब तक का सबसे सख्त रुख अपना लिया है। इस तरह के अवैध धंधों और संगठित रैकेट में शामिल अपराधियों पर अब सीधे महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण कानून के तहत कार्रवाई की जाएगी। विधानसभा में चर्चा के दौरान स्वास्थ्य मंत्री प्रकाश आंबेडकर ने ये घोषणा की। जे बोकस आयव्हीएफचे दवाखाने उघडलेले आहेत, सेंटर उघडलेले आहे, याचा आपण व्ह्यू घेणार आहेत काय? कारण याचा कुठेही आपल्या इकडे नोंद नाही आहे आणि हे कोण्या कोपऱ्यात कोण्या एखाद्या एरियातनी उघडतात, ते लोकांना भेटतात, त्यांना ते सांगतात का या बाईले 10 वर्षांनंतर झालं लेकरू, त्या बाईले 12 वर्षांनंतर लेकरू झालं, मग त्यांना वाटतं की आपल्याला फायदा झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून ते सगळ्या गोष्टी चालत असतात। तर यासाठी विशेष बाब म्हणून एक ट्रान्सपोर्ट नेमून पोलीस काय आणि आरोग्य विभागाची टीम आपण तयार करून संपूर्ण महाराष्ट्रभर याचा आढावा घेणार आहेत काय? आढावा घेतल्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर आपण कठोर कारवाई करणार आहे का? मोका सारखा कायदा या संदर्भात आपण लावणार आहेत का? आणि हे किती दिवसात आपण करणार? राज्यामध्ये पीसीपीएनडीटी ऍक्ट असेल किंवा या आयव्हीएफ सेंटर्स असतील, सोनोग्राफी मशीन्स असतील किंवा सगळे सेंटर्स असतील, या सगळ्यांबद्दल पुण्याच्या आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून स्वतंत्र टास्क फोर्स आपण तयार करतोय। पीसीपीएनडीटी, आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटर्स या सगळ्यांवरती रँडमली चौकशी करणं, चौकशीबरोबर त्याच्यामध्ये अनियमित असेल तर कारवाई करणं, याबद्दल स्वतंत्र सेलच्या माध्यमातून राज्यात काम होईल की ज्याची गती आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे काय वेगवेगळ्या पद्धतीचे हे प्रश्न उपस्थित होतात ते सगळे प्रश्न आपण थांबवण्याचा प्रयत्न करू। एक दुसरी विनंती मी आपल्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा करू इच्छितो। बऱ्याच वेळा असं होतं की आता आयव्हीएफ सेंटर्स इतकी वाढलेत की आपण सगळेजण ते आयव्हीएफ सेंटर्स हा खरं म्हणजे वंध्यत्व, राहुल पाटील साहेब इथं डॉक्टरही आहेत, आमदारही आहेत, वंध्यत्वाला कितपत आपण प्रोत्साहित करायचा असा प्रश्न येतोय। अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, परंतु आयव्हीएफ सेंटर्स इतके वाढणं हे आपल्यासाठी खूपच चुकीचं आहे। आयव्हीएफ सेंटर्स असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये सिझरिंग सुद्धा जी वाढायला लागलेत, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी किंवा नॉर्मल सगळ्या ज्या एकूण हे आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे होतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टीला सुद्धा आवश्यकतेप्रमाणेच परवानगी देण्यासाठी आपण पुढे जाऊ।